शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सह्याद्री बाहेर आंदोलन करण्यात येते। रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सह्याद्री बाहेर आंदोलन सुरू आहे। शक्ती कायद्याची मागणी करत महिलांची निदर्शनं, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा महिलांची मागणी आहे। तर पोलिसांकडून महिलांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे। थांबल्या पाहिजे आमची मागणी आहे की आमच्या महिलांचं आजच्या महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी ऐकून घ्या। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक होते आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। काय मागणी आहे? रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। निश्चित नीलम, काही वेळापूर्वीच रोहिणी खडसे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट सह्याद्री अतिथीगृहावर धडक दिलेली होती। या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक सुरू होती आणि या बैठकीच्या दरम्यानच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीसाठी वेळ द्यावी आणि शक्ती कायद्याचा जो मसुदा राष्ट्रपतींनी परत पाठवलेला आहे तो तात्काळ दुरुस्त करून राष्ट्रपतींना देण्यात यावा आणि शक्ती कायद्याची अंमलबजावणी जेवढ्या लवकरात लवकर महाराष्ट्रात करता येईल तेवढी करावी। दुसरी एक महत्त्वाची मागणी होती की महिलांवरती होणारे अत्याचार जर रोखायचे असतील तर मुलींना शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावे आणि या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ द्यावी असं म्हणणं होतं रोहिणी खडसेंचं। मात्र मोठ्या संख्येने आलेल्या महिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मरबाल हिल पोलीस स्थानकामध्ये सध्या या महिलांना घेऊन जाण्यात आलेलं आहे। एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून पोलिसांनी ही ताब्यात घेण्याची कारवाई केलेली आहे। त्यामुळे आता रोहिणी खडसे आणखी काही पुढे आक्रमक पवित्रा घेतात का हे पाहावं लागेल। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।